यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडमध्ये ओबीसी समाज आक्रमक, रस्त्यावर टायर जळून रास्ता रोको आंदोलन। हाकेंच्या आंदोलनाला नांदेडमधून मोठा पाठिंबा, भोकर गावातील नागरिक वडीगोद्रीला रवाना। राजेश टोपेंनी घेतली लक्ष्मण हाकेंची भेट, राजेश टोपेंची उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी चर्चा। नाशिकच्या पंचवटी परिसरात नागरिकांचं आंदोलन, काही अज्ञात व्यक्तींनी छापलेल्या पत्रकात महापुरुषांची विटंबना झाल्याचा आरोप। नाशिक शहरात एमटी ड्रग्ज माफिया पुन्हा सक्रिय, एमटी ड्रग्ज विक्री करणाऱ्या शहबाज पठाणला सापळा रचून अटक। नांदेडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पोलीस मुख्यालयाच्या मैदानात चिखल, पोलीस भरती चाचणी पुढे ढकलली। रत्नागिरीतल्या भिंगळोली गावाला पुराच्या पाण्याचा विळखा, अनेक सखल भागात साचलं पाणी। नागझिरा ठरतंय पर्यटकांचं आकर्षण, व्याघ्र प्रकल्पात 32 वाघ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील पर्यटक घेत आहेत पर्यटनाचा आनंद। जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याच्या भावात 300 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर। बीड महामार्गावरील एटीएमच चोरट्यांनी केलं लंपास, लाखोंची रक्कम घेऊन आरोपी फरार। देशामध्ये पेपर लीक विरोधी कायदा लागू, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी, छेडछाड केल्यास होणार 3 वर्षांचा तुरुंगवास। लोकपाल नियुक्त न करणाऱ्या विद्यापीठांवरती कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका, नागपुरातील 3 विद्यापीठांचा समावेश। सलग दुसऱ्या दिवशीही जगबुडीनं ओलांडली इशारा पातळी, नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। लोकसभेतील मतदार यादीतील घोळ विधानसभेत टाळण्यासाठी प्रशासन ऍक्शन मोडवर, घरोघरी जात करणार मतदार यादीची तपासणी। रेल्वे विभागातील कर्मचाऱ्याला ऑनलाईन फसवणुकीतून 10 लाखांचा गंडा, पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल। तळेगावातील देवीच्या मंदिरातील दागिने आणि दानपेटीतील पैसे लंपास, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू। आणि तामिळनाडूमधील नेसाकुप्पममध्ये अवैध दारू विक्री, 50 लोकांच्या मृत्यूनंतर केलेल्या कारवाईत 250 लिटर दारू जप्त। या बुलेटिनच्या सुरुवात